ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो, नमस्कार. गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा श्लोक बघणार आहोत. हा श्लोकाचे टायटल आहे केवढे मोठे आश्वासन. म्हणजे भगवंताने या श्लोकामध्ये आश्वासन दिलेलं आहे सगळ्याच भक्तांना. आता बघा, अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता, योग साधना करता करता जर यश आलं नाही किंवा काही कारणामुळे तो योगी भ्रष्ट झाला तर मग त्याचं काय होतं? बघा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. एका जन्मामध्येच काय आपलं यश मिळेल याची गॅरंटी नाही आहे. आपल्याला साधना करावीच राहावी लागते. कधी कधी यश मिळत नाही, कधी कधी पतन पण होतं. तेव्हा अशा वेळेस त्या भक्ताचं काय होतं? तर भगवंत इथे उत्तर देतात. भगवान म्हणतात, पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. इथे पार्थ म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना, पार्था, नैवेह नामुत्र विनाशस्य विद्यते. म्हणजे नैवेह म्हणजे इह म्हणजे इथे या पृथ्वीवर, आणि नामूत्र न अमूत्र, अमूत्र म्हणजे स्वर्ग. जो माझा भक्त आहे किंवा ज्यांनी लोकांच्या कल्याणाचं कार्य केलेलं आहे, अशा भक्तांचा, अशा योग्यांचा विनाश कधीही होत नाही. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. त्याची कधीही दुर्गती होत नाही. म्हणजे बघा, इथे भगवंताने आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जर योग साधना सुरू केलेली असेल, तुम्ही जर भगवंताला स्मरण करत असाल, तुम्ही जर आध्यात्मिक मार्गाचे पथिक असाल, तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमचं भविष्य उज्ज्वलच आहे. तुम्हाला काहीच घाबरण्याची गरज नाही. इथे कवी म्हणतो, बेंगाली कवी, तो म्हणतो, अभयपदे प्राण सोपेची आम्ही आभार की यमेर भय रेखेची. मी आईच्या चरणी माझे प्राण अर्पण केले. आता मी यमाची काय भीती राहिली मला? आता मी यमाची भीती कशाला करणार? रामप्रसाद म्हणतो की मी आईच्या चरणी मला समर्पण केलेलं आहे. आता मला यमाची कसली भीती? आता मला भीती नाही आहे. म्हणजे इथे भगवंतसुद्धा तेच सांगतात की जे भगवंताच्या चरणी स्वतःला सोपवतात, चांगलं काम करतात, कल्याणाचं काम करतात, त्यांची दुर्गती होत नाही. मग काय होतं? शुचीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजायते. असे जे योगी असतात ते दोन प्रकारे जन्म घेतात. पहिलं म्हणजे शुचीनाम, ज्या व्यक्ती पवित्र आहे, ज्या व्यक्ती आध्यात्मिक आहे, हा योगभ्रष्ट अशा कुटुंबामध्ये जन्म घेतो की ज्या कुटुंबामध्ये लहानपणापासूनच आध्यात्मिक वातावरण निर्माण आहे. आणि दुसरं श्रीमताम घे, किंवा तो एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. म्हणजे बघा, दोन पर्याय दिलेले आहे. एक तर योग्याच्या घरी आणि दुसरं म्हणजे श्रीमंताच्या घरी. आता योगभ्रष्ट जेव्हा मनुष्य होतो तेव्हा आपल्याला त्याची मानसिकता बघावी लागेल. तो योग साधना कशासाठी करत होता, त्याचं इंटेन्शन काय होतं हे जाणावं लागेल. भगवंताने दोनही मार्ग सांगितलेले आहे.
समजा जर आपण योग साधना करत असू, आपण इतरांच्या कल्याणाचं कार्य करत असू, पण आपल्या मनामध्ये जर कामना असेल, आपल्या मनामध्ये जर सुखप्राप्तीची इच्छा असेल, ह्या जगामध्ये म्हणा की स्वर्गामध्ये म्हणा, इह अमूत्र म्हणजे इथे किंवा स्वर्गामध्ये आपल्याला सुखप्राप्ती व्हावी, आपलं भौतिक जीवन चांगल्या प्रकारे जावं, अशा कामनेनं जर कोणी योग साधना करत असेल किंवा दानधर्म करत असेल, पण त्यामागे ही जर कामना असेल, तर ती व्यक्ती स्वर्गात जाईल, स्वर्गाचा आनंद भोगेल आणि या पृथ्वीवर आल्यानंतर ती एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्म घेईल. म्हणजे बघा, दोन्ही पर्याय सांगितलेले आहे की जर मनुष्याच्या मनामध्ये कामना असेल तर तो इथे तर आनंदात राहीलच, त्याचं भविष्य इथे पण उज्ज्वलच राहील, त्याची अधोगती होणार नाही. दुर्गती म्हणजे अधोगती. अधोगती म्हणजे काय की आत्ता जो जन्म आहे सध्याचा, त्यापेक्षाही खालचा जन्म त्याला मिळणार नाही. म्हणजे तो दरिद्री होणार नाही, तो पशुपक्षाच्या योनीमध्ये जाणार नाही. एवढी गॅरंटी आहे की जर तो चांगलं कार्य करत असेल, भगवंताची सेवा करत असेल, तर सध्या आहे त्यापेक्षाही चांगला जन्म मिळेल आणि त्याला पशुपक्षाच्या योनीत किंवा दरिद्री होऊन जन्मावं लागणार नाही. आणि स्वर्गात जाईल, जर पुण्यकर्म असेल तर स्वर्गात जाईल, तिथे काही दिवस राहील, तिथले भोग भोगेल आणि मग या पृथ्वीवर येईल. तो स्वर्गात जाईल बघा, नरकात जाणार नाही. यमराज आपल्याला नरकामध्ये घेऊन जातो, पण भक्ताला आणि जो योगी आहे, जो चांगलं कार्य करत आहे, त्याला नरकामध्ये जावं लागणार नाही. म्हणजे इथे भगवंताने सांगितलं की त्याला यमाची भीती नाही. कमलाप्रसाद पण तेच म्हणतो, रामप्रसाद पण तेच म्हणतो, अभय प्रदे पान सोपेची आर की जमेर भय रेखेची. म्हणजे आता भक्तांना यमाची भीती नाही, यमदूत घेऊन त्यांना नरकामध्ये घेऊन जाणार नाही, एवढी गॅरंटी. जर आपण या जगामध्ये चांगलं कार्य केलेलं असेल, भगवंताची भक्ती केलेली असेल, तर आपल्याला यमाची भीती मुळीच नाही. यम येऊन तुम्हाला भीती दाखवणार नाही. तुम्ही गेलात तर स्वर्गात जाल आणि इथे आलात तर श्रीमंताच्या घरी जन्म घ्याल, म्हणजे तुमची सद्गतीच होईल, आहे त्यापेक्षा खाली जाणार नाही. याचं एक उदाहरण म्हणजे मथुरबाबू. मथुरबाबूंनी खूप सेवा केली, गरिबांना मदत केली, भिकाऱ्यांना मदत केली, साधूंना मदत केली, भगवान श्री रामकृष्णांची सेवा केली. कितीतरी वर्ष भगवान श्री रामकृष्णांची सेवा केली, पण त्याच्या मनामध्ये कामना वासना होत्या. हे सगळं त्यानं केलं, पण मनामध्ये कामना होत्या. जेव्हा भगवान श्री रामकृष्णाने एका भक्ताने विचारलं, त्याने मथुरबाबूंनी तुमची एवढी सेवा केली, म्हणजे तो आता मुक्त झाला असेल, तेव्हा ठाकूर म्हणाले की नाही, त्याच्या मनामध्ये खूप कामना होत्या. आणि शेवटल्या क्षणी जेव्हा मथुरबाबूनं शरीर सोडलं, तेव्हा त्या शेवटल्या क्षणी भगवान श्री रामकृष्ण सूक्ष्म देहाद्वारे तिथे उपस्थित राहिले आणि देवी लोकातून रथ आला. श्री रामकृष्णाने मथुरबाबूला त्या रथामध्ये बसवून दिलं, कारण ते देवीचे उपासक होते, ते भवतारणीचे उपासक होते. तर देवी लोकांतून रथ आला आणि त्या देवी लोकामध्ये ते गेले, म्हणजे स्वर्गातच गेले. तिथे काही यमराज आले नाही. म्हणजे देवी लोकातून देवदूत आले आणि ते देवदूत त्यांना देवी लोकामध्ये घेऊन गेले आणि तिथे मथुरबाबूंनी सुख सोयी आनंद सगळा उपभोगला. आणि मग म्हणाले ठाकूर की म्हणे एखादा राजा होऊन तो जन्म घेईल, म्हणजे मृत्यूनंतर त्याला स्वर्ग लाभला, देवी लोकात गेला, तिथे काही वर्ष राहिला, पण सगळं काही केलेलं होतं, सगळं साधन भजन केलेलं होतं, पण मात्र मुक्तीची इच्छा नव्हती. इच्छा होती संसाराचीच, इच्छा होती भोगाचीच. म्हणून ठाकूर म्हणाले की त्याच्या मनामध्ये खूप वासना कामना होत्या, तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पण तो एखाद्या राजाच्या घरी जन्म घेईल, म्हणजे राजा होईल, जे श्रीमंत होईल.
म्हणजे बघा, सद्गती मिळाली त्याला, त्याची दुर्गती झाली नाही, त्याला खालचा जन्म मिळाला नाही, पशुपक्ष्याच्या जीवनात गेला नाही, यमदूत येऊन घेऊन गेले नाही, नरकामध्ये जावं लागलं नाही. म्हणजे जो आध्यात्मिक असतो, जो लोकांच्या कल्याणाचं कार्य करतो, जो भगवंताची सेवा करतो, भगवंताची उपासना करतो, त्याला भीती मुळीच नाही. कारण जी अवस्था आहे आज, त्यापेक्षा तो खाली कधीही जाणार नाही, त्याचा विनाश कधीही होणार नाही. आता या पशुपक्षाच्या योनीमध्ये जाणं म्हणजे विनाशच आहे ना. किती जन्म आपल्याला अशा योनीमध्ये भोग करावं लागेल. ज्या लोकांनी खूप पाप केलेलं आहे, जे लोक नास्तिक आहे, कधी भगवंताचं स्मरण करत नाही, खूप स्वार्थी आहे, कधीही लोकांना मदत करत नाही, असे लोक एकतर नरकात जातील त्यांच्या वाईट कृत्यामुळे, किंवा जन्माला आले तरी दरिद्री होतील, पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल आणि अनेक जन्म त्यांना दुःख भोगावे लागेल. तेव्हा कुठे त्यांना मनुष्य जन्म मिळेल. म्हणजे बघा, लोकांचं कल्याण करणं आणि भगवंताची सेवा करणं यामुळे आपला किती फायदा आहे, लोकांना हेच कळत नाही. ते ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व देत नाही. त्यांना वाटतं की अध्यात्मामध्ये काय आहे, योगामध्ये काय आहे, त्यामध्येच तर सगळं काही आहे. तुम्हाला खरोखरच सद्गती पाहिजे का? तुम्हाला या लोकामध्ये आणि स्वर्गलोकामध्ये सुद्धा आनंद पाहिजे का? जर पाहिजे असेल तरी तुम्हाला योग साधना मदत करेल. असं नाही की तुम्ही योग केल्यामुळे तुमची दुर्गती होणार आहे किंवा विनाश होणार आहे. भगवंत येथे आश्वासन देत आहे की तुम्ही इतरांच्या कल्याणाचं कार्य केलं तर तुमची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. इथे मुक्ती नाही म्हटलं, सद्गती म्हटलं आहे. दुर्गती आणि सद्गती दोनच गोष्टी आहे. दुर्गती होणार नाही म्हणजे सद्गती होईल त्याची. आणि जर एखादा साधक असेल, त्याच्या मनामध्ये भोगाची मुळीच कामना नाही, ह्या जगाविषयी त्याच्यामध्ये वासना कामना नाही, त्याला ईश्वर लाभच करून घ्यायचा आहे, त्याला आत्मसाक्षात्कारच करून घ्यायचं आहे, ह्या उद्देशानं तो साधना करत आहे. त्याचा उद्देश सुख प्राप्त करणं किंवा स्वर्ग प्राप्त करणं किंवा ह्या लोकामध्ये जास्त भोग मिळवणं हा उद्देश मुळीच नाही. फक्त भगवंताचा लाभ करून घेणं आणि मोक्ष प्राप्त करून घेणं, आत्मज्ञान लाभ करून घेणं, ह्या उद्देशानं तो साधना करत आहे. पण अशा प्रकारे साधना करत असताना समजा अचानक मृत्यू आला, कोणता आजार जडला आणि त्याला त्यामध्ये यश प्राप्त झालं नाही, किंवा एखाद्या वेळेस त्याचं पतन झालं, तो पथभ्रष्ट झाला, तो साधना करत होता पण त्याचं पतन झालं आणि तो पुन्हा संसारामध्ये गेला, तरीही भगवान म्हणतात की त्यालाही काळजी करण्याची गरज नाही. कारण त्याने जे काही केलेलं आहे ते वाया जाणार नाही. ते तुम्हाला सद्गती देणार नाही, पण तुम्हाला योग्याच्या घरी जन्म देईल. शुचीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट विजायते. शुचीनाम अशा प्रकारचा जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. श्रीमंताच्या घरी जन्म मिळू शकतो, पण मनुष्य त्या श्रीमंतीमध्ये भुलून जाऊ शकतो, त्याला भगवंताचं स्मरण राहत नाही. पण एखाद्या योग्याच्या घरी तो जरी गरीब असेल, पण घरी जर आध्यात्मिक वातावरण असेल, आई वडील जर देवाची पूजा करत असेल, भक्ती करत असेल, ध्यान करत असेल, अशा कुटुंबामध्ये जन्म घेणं किती भाग्याची गोष्ट आहे. काही लोकांना तसा जन्म मिळतो. म्हणजे त्यासाठी आईवडील तयार पाहिजे, आईवडिलांचं जीवनसुद्धा पवित्र पाहिजे. म्हणून स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की ज्या स्त्रिया पवित्र असतात त्यांच्या घरीच महान पुरुष जन्म घेत असतात. म्हणजे महापुरुष जन्म घेण्यासाठी सुद्धा आईवडील पवित्र पाहिजे. तर इथे आपण बघतो की योगी आहे, तो आध्यात्मिक साधना करत आहे, मनामध्ये काहीही वासना कामना नाही, एकच वासना आहे भगवंताचा लाभ करण्यासाठी. पण साधना करता करता कधी मनामध्ये वासना निर्माण झाली, समजा त्याचं पतन जरी झालं, तरी त्याने जे काही केलेलं आहे ते वाया जाणार नाही. त्याचे ते कर्म त्याच्यासोबत राहील आणि ते भोग एकदा त्याचे संपले, भोगाची इच्छा संपली की तो परत आपल्या मार्गावर पुन्हा येईल आणि पुन्हा योग साधना सुरू करेल आणि पुन्हा मृत्यूनंतर
अशाच परिवारामध्ये जन्म घेईल की तिथे लहानपणापासूनच त्याला ते आध्यात्मिक वातावरण मिळेल आणि तिथून तो पुन्हा प्रगती करायला सुरुवात करेल. म्हणजे काही आध्यात्मिक जीवनात काहीही नष्ट होत नाही. हे भगवंताने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही योग साधना करता, भगवंताची भक्ती करता, ठीक आहे, तुमच्या मनामध्ये कामना आहे, पण तुम्ही भगवंताची भक्ती तर करता, लोकांचं कल्याण तर करता, तर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला या जन्मामध्ये पण भोग मिळेल, स्वर्गामध्ये पण भोग मिळेल, तुमची सद्गतीच होईल, पण मात्र मुक्ती मिळणार नाही. जर तुम्हाला पुन्हा ती बुद्धी झाली, श्रीमंताच्या घरी जन्म घेऊन जर तुमच्या मनामध्ये ईश्वर लाभाची इच्छा झाली, तुमच्या मनात त्याग, वैराग्य, विवेक जर निर्माण झाला, तर ते तुमचे पुण्यकर्म तुम्हाला मदत करतील. तर बघा, भगवान बुद्ध राजकुमार होते, एवढं ऐश्वर होतं, एवढं वैभव होतं, कशाचीच कमी नव्हती, तरी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मला निर्वाण प्राप्त करून घेतलं पाहिजे, ह्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या पलीकडे गेलं पाहिजे. त्यांनी सगळ्याचा त्याग केला. सगळं काही आहे आणि त्याचा त्याग करणं म्हणजे एवढं वैराग्य फार कठीण आहे. फारच कमी लोकांना असं वैराग्य प्राप्त होते, कारण मनुष्य श्रीमंतीमध्येच भुलतो, तो पैशामध्येच भुलतो आणि एवढं करोडो रुपयाचं ऐश्वर सोडून संन्यासी व्हायचं हे मुळीच त्यांना पटत नाही. कारण एवढ्या काही सुखसोयी उपलब्ध असतात, त्या सुखसोयींचा त्याग करणं म्हणजे अगदी कठीण असतं. मिडल क्लास असेल, साधारण मनुष्य असेल, गरीब असेल, त्याच्या दृष्टीनं त्याग करणं सोपं आहे. म्हणून तर जीसस ख्राइस्ट म्हणतात की आम्हाला उंटाला सुईच्या टोकामधून जाणं शक्य आहे, पण श्रीमंत माणसाला स्वर्गात जाणं फार कठीण आहे, म्हणून तर म्हटलं आहे. म्हणून इथे आपण जी काही साधना करतो ती आपण निष्काम भावे केली पाहिजे. भगवंताला प्राप्त करून घेणं हाच एकमात्र आपल्या साधनेचा उद्देश पाहिजे. आपण लोकांना मदत करतो, दानधर्म करतो, पण त्यामागे आपली इच्छा असते की मला सुख मिळावं, मला काहीतरी परत मिळावं. अशी इच्छा बाळगल्यामुळे त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभ काही होत नाही. तुमची सद्गती होईल, तुम्ही स्वर्गात जाल, पण स्वर्गात जाऊन उपयोग काय? क्षीणे पुण्य मर्त्य लोके विशंती. तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला पुन्हा मर्त्य लोकामध्ये यावंच लागेल. तुम्ही स्वर्गामध्ये परमनंटली राहू शकत नाही. तुम्ही काही दिवसच राहू शकता, जोपर्यंत तुमचं पुण्यकर्म आहे. आणि थोडंफार पुण्यकर्म उरलं तर तुम्ही पृथ्वीवर येता, पण चांगल्या परिवारामध्ये जन्म घेता, कारण थोडंफार पुण्यकर्म तुमचं अजूनही उरलेलं आहे. तर म्हणून इथे भगवंताने स्पष्ट सांगितलेलं आहे की दोन मार्ग आहे. एक ते श्रीमंताच्या घरी जन्म घेणं आणि दुसरा आहे योग्यांच्या घरी जन्म घेणं. श्रीमंताच्या घरी जन्म घेणं एकदाचं सोपं आहे, पण योग्यांच्या घरी जन्म घेणं फार कठीण आहे. कारण आईवडील तसे पवित्र पाहिजे, आईवडिलांनी स्वतः त्या प्रकारे घडवलं पाहिजे, तरच असा आत्मा त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊ शकतो. ग्रेट पीपल आर बॉर्न इन द होम्स ऑफ पायस अँड एज्युकेटेड मदर्स. स्वामीजींनी म्हटलं आहे, ग्रेट पीपल आर बॉर्न इन द होम्स ऑफ पायस अँड एज्युकेटेड मदर. तर जिथे पवित्र आणि सुशिक्षित आया असतात, अशाच कुटुंबामध्ये महान आत्मे जन्म घेतात. बघा, स्वामी विवेकानंद, भुवनेश्वरी देवी किती भक्तिमती होती, म्हणून स्वामीजींनी त्या परिवारामध्ये जन्म घेतला. भगवान श्रीरामकृष्णांचे आईवडील किती भक्त होते, किती निष्ठावान होते, किती सत्यप्रिय होते, म्हणून भगवंताने त्यांच्या कुटुंबात जन्म घेतला. तर असे आत्मे, महान आत्मे जन्म घेण्यासाठी आईवडिलांना स्वतः त्यासाठी तयार करावं लागतं. ते काही कुठेही जन्म घेत नाही, त्यांना ते वातावरण पाहिजे, कारण त्यांचं उद्देश वेगळं असतं. त्यांचे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना तसलं वातावरण पाहिजे. जर वातावरण मिळालं नाही तर फार अवघड जातं. तर म्हणून इथे भगवंताने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे लोकांच्या कल्याणाचं कार्य करतात त्यांचा कधी विनाश होत नाही. पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्य च विद्यते.
नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. तर अर्जुना, जे लोकांच्या कल्याणाचं कार्य करतात त्यांची कधीही दुर्गती होत नाही. आणि पार्था, या लोकामध्ये आणि स्वर्गलोकामध्ये सुद्धा त्यांची सद्गतीच होते, त्यांची अधोगती होत नाही. न ह्य ना मूत्र विनाशस्य च विद्यते, त्यांचा विनाश होत नाही. नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जे लोकांच्या कल्याणाचं कार्य करतात त्यांची दुर्गती होत नाही, त्यांचा विनाशही होत नाही. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे, एक तर ते श्रीमंताच्या घरी जन्म घेतील किंवा ते योग्यांच्या घरी जन्म घेतील आणि तिथून ते पुढे आपली प्रगती करून घेतील, तिथून ते आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करतील. पण काहीही नष्ट होणार नाही. पण आपण जर ह्या जगामध्येच अडकून पडलो तर आपली अधोगती होऊ शकते. आपला आज जो जन्म आहे त्या खाली जाऊ शकतो. आपण जर वाईट कर्म करत राहिलो, आपण जर नास्तिक असू तर आपली अधोगती होऊ शकते. आपल्या नरकामध्ये यमयातना भोगाव्या लागतात. हे सगळं करावं लागतं, तरी लोकांना कळत नाही. तरी ते ह्या सगळ्या वाईट गोष्टी करत राहतात आणि म्हणून त्यांना दुःख भोगावे लागते, पण त्यांना कळत नाही. स्वार्थापोटी ते काय काय करतात, चोऱ्या करतात, खून करतात, दरोडेखोरी करतात, भ्रष्टाचार करतात. त्यांना हे कळत नाही की आता तर आपल्याला छान वाटतं, पण मेल्यानंतर याचे काय परिणाम होतील. आता परिणाम झाले तरी त्यांना काही लक्षात राहत नाही, ह्या काही स्मृती तर राहत नाही ना, विसरून जातो मनुष्य. त्याला जरी कुत्र्याचं शरीर मिळालं तरी त्यामध्ये त्याला आनंदच वाटतो. त्याला कुठे माहिती असते की मागच्या जन्मामध्ये मी माणूस होतो आणि मी हे सगळं वाईट कर्म केलं म्हणून मला कुत्र्याचा जन्म मिळाला, हे त्याला कुठे माहीत असते. तेव्हा पण इथे भगवंत सांगतात की जर अशा प्रकारचे लोक असेल तर त्यांची अधोगती होऊ शकते. पण जे लोकांचं कल्याण करत असेल, लोकांना मदत करत असेल, भगवंताची भक्ती करत असेल, त्यांची कधीच दुर्गती होत नाही, त्यांची सद्गतीच होते. कारण भगवंत त्यांच्या पाठीशी असतो. ते आपल्या भक्तांचा विनाश कधीही होऊ देत नाही. भगवंताने वचन दिलेलं आहे, नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीच विनाश होत नाही, असं भगवंताने गीतेमध्येच पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंत अशा भक्तांची रक्षा करतोच. एक तर त्यांना सद्गती प्राप्त करून देतो किंवा त्यांना मोक्ष प्राप्त करून देतो. जर त्यांचे कर्म चांगले असेल, साधना खूप असेल, मन पवित्र झालं असेल तर मृत्यूच्या वेळी भगवंत दर्शन देऊन त्याला मुक्त पण करू शकतो. भगवंताला सगळं काही शक्य आहे, तो सगळं काही करण्यास समर्थ आहे. म्हणून आपण आध्यात्मिक मार्ग स्वीकारला पाहिजे आणि आपला प्रवास सुरू केला पाहिजे. आपला कधीही विनाश होणार नाही. या जन्मामध्ये जरी आपल्याला यश मिळालं नाही तरी पुढच्या जन्मामध्ये आपण नक्कीच अजून जास्त प्रगती करून घेऊ आणि एक दिवस आपण आपले ध्येय प्राप्त करून घेऊ. त्यामध्ये कुठेही संशय नाही. आणि हे फक्त आपल्याला शक्य आहे, फक्त मनुष्याला शक्य आहे. दुसऱ्या कोणत्याही जातीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये ही संधी उपलब्ध नाही. म्हणून आपला विनाश करायचा, आपली दुर्गती करायची की आपली सद्गती करून घ्यायची, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा, हे सगळं आपल्या हाती आहे. आपल्याला ठरवायचं आहे. ही एक संधी दिलेली आहे भगवंताने, आपल्याला मानवदेह दिलेला आहे. त्याचा योग्य वापर करून आपण निवडलं पाहिजे की आपल्यासाठी इथे आणि पुढे मेल्यानंतर कोणतं चांगलं आहे आणि तोच मार्ग आपण निवडून त्यावर आपण प्रवास केला पाहिजे. हे त्यालाच खरा बुद्धिमान मनुष्य आपण म्हणू शकतो. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. पार्थ नैवे हनामूत्र विनाशस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हा 6व्या अध्यायातला 40वा श्लोक आहे. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।